हरि ओम. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी 186 ते 195. निंब जिभे कडवटू हिरडा पाहिले तुरुटू तैसा कर्मा येल शेवटू खुणवाळा होयो. गायी दुवाड शिंग शेवंतिये अडव अंग भोजन सुख महांग राधिता ठाई. तैसे पुढत पुढती कर्म आरंभीच अति विषम म्हणून तो ते श्रम करिता मानी. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता आसुरवाडी येत पोळला ऐसा सांडी आदरली हे. म्हणे वस्तू देहासारखी आली बहुवे भाग्यविषेकी मा जाचू का कर्मादिकी पापिया जैसा. केले कर्मी जे द्यावे ते जणे मज होवावे आजी भोगू नाका बरवे हातीचे भोग. ऐसा शरीराची या क्लेश भेणे कर्मे विरेशा सांडितो परियेसा राजसू त्यागू. एरवी तेतही कर्म सांडे परी त्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते होमा न लगे. का बुडवणे प्राण गेले ते अर्धोदकी निमाले म्हणो नये जाहले दुर्मरणाची. तैसे देहाचे निलोभे जेणे कर्मा पाणी सुभे तेणे साच न लभे त्यागाचे फळ. हरिओम. अर्थ. प्रथम कडुलिंब जिभेला जसा कडू लागतो व हिरडा पहिल्यांदा जसा तुरट लागतो त्याप्रमाणे कर्माची आरंभाची बाजू त्रासदायक असते. गाय एरवी चांगली असते परंतु शिंगाचा मारकेपणाचा दोष तीत आहेच. शेवंती सुवासिक फुलाच्या दृष्टीने उत्तम परंतु तिलाही काट्याच्या फांद्याची अडचण आहेच. भोजनाचे सुख चांगले खरे परंतु स्वयंपाकाच्या दगदगीमुळे तेही कष्टसाध्यच होते. त्याप्रमाणे कर्म आरंभालाच अतिशय त्रासदायक असते म्हणून तेच वारंवार करताना तो श्रम मानतो. वास्तविक पाहता शास्त्राने कर्म करावयास सांगितले आहे म्हणून तो कर्म करावयास आरंभ करतो परंतु त्या कर्माने त्यास क्लेशाला घातले तर जसा अग्नीने पोळलेला मनुष्य अग्नीला टाकून देतो त्याप्रमाणे आरंभिलेले कर्मही तो मध्येच टाकतो. तो म्हणतो देहासारखी वस्तू फार विशेष भाग्याने प्राप्त झाली आहे तर मग पाप्यासारखा कर्माधिकांचा क्षीण का करू. केलेले कर्म काही फल पुढे देईल परंतु तसले ते उधार मला नको. संप्रत हातात असलेले उत्तम भोग भोगावेत हेच बरे नव्हे काय. वीरश्रेष्ठ अर्जुना, अशा रीतीने तो शरीरास कष्ट होतील या भयाने कर्म टाकतो. हे पहा तो राजसत्याग होय. वास्तविक विचार करून पाहिले तर राजसत्यागातही कर्मत्याग होतो. त्यामुळे खऱ्या त्यागाचे फल प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे उतू गेलेले तूप अथवा दूध अग्नीत पडले असता हे होमाला लागले असे होत नाही. अथवा पाण्यात बुडून ज्यांचे प्राण गेले ते अर्धोदकात समाधिस्थ झाले असे म्हणू नये तर त्यांचा तो मृत्यू वाईट प्रकारातच जमा होतो. त्याप्रमाणे देहावर लोभ ठेवल्याने त्याच्या हातून ती कष्टकारक कर्मे होत नाहीत. तो त्यावर पाणी सोडतो परंतु या त्याच्या त्यागाने त्यास वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. हरि ओम.